आपल्या लघवीचा रंग आणि उन्हाळ्यात घ्यायची काळजी या दोन गोष्टींचा काही संबंध आहे याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आज मी उन्हाळ्यात घ्यायची काळजी या विषयावरच बोलणार आहे. पण त्याआधी आरोग्यधन चॅनलला सबस्क्राईब केलंयत ना? आणि केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओमधून आरोग्यविषयक माहिती मिळत जाईल. आता उन्हाळा आलेला आहे, ऊन चांगलंच तापायला लागलेलं आहे आणि उन्हामुळे किंवा उष्णतेमुळे आपल्या शरीरातून घामाच्या धारा व्हायला लागतात आणि घामामुळे आपल्या न कळत बरंच पाणी शरीरातून बाहेर पडत असतं, जे आपल्याला सहजी लक्षात येत नाही. मग उन्हाळ्यामध्ये काय काय काळजी घ्यायची? जर शक्य असेल तर कडक उन्हात बाहेर पडायचंच नाही, दुपारच्या वेळात घरातच राहायचं. पंखा, एअर कंडिशन लावून शांतपणे घरातल्या घरात बसायचं. पण बरेचदा आपल्याला बाहेर पडावंच लागतं. मग बाहेर पडायचंच झालं तर काय काय काळजी घेतली पाहिजे? एक तर आपल्या डोक्यावर टोपी पाहिजे, ज्याच्यानी आपल्याला उन्हापासून डोक्याला संरक्षण मिळू शकतं. फारच जर कडक उन्हाळा असेल तर एखादं असं सुती पांढरं कापड किंवा हलक्या रंगाचं कापड ओलं करून आपल्या मानेभोवती गुंडाळता येतं, त्याच्यानेही आपल्याला उन्हापासून संरक्षण मिळतं. तसंच एखादी छत्री बरोबर ठेवावी, ज्यामुळे आपण उन्हापासून स्वतःला वाचवू शकतो. ही तर काळजी घेतलीच पाहिजे. डोळ्यावर काळा चष्मा पाहिजे. आणि कपडे कपडे जर तुम्ही विचार केलात तर सुती, पांढरे किंवा हलक्या रंगाचे सैलसर कपडे पाहिजेत, की ज्यामुळे अंगाभोवती हवा खेळत राहील आणि उन्हापासून आपलं संरक्षण होईल. आता त्याचबरोबर आपल्याला सतत पाणी पित राहायचंय, भरपूर पाणी प्यायचंय. आपल्याबरोबर बाहेर पडताना पाण्याची बाटली घेऊन जायला विसरू नका. रियुजेबल म्हणजे ही बाटली संपली की पुन्हा पाणी भरून आपण पाणी पिऊ शकतो अशी बाटली घेऊन जायची. आणि सतत थोडं 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 पाणी किंवा इतर काही लिक्विड्स पित राहायची. किती पाणी प्यायचं याचंही काही प्रमाण आहे. मोठ्या माणसांनी दिवसभरात कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्यायला हवं आणि लहान मुलांनी दिवसभरामध्ये 1.5 ते 2 लिटर पाणी प्यायला हवं. पण आता हे पुरेसं आहे की नाही हे कसं ठरणार? कारण आपल्याला किती ऊन लागेल, किती आपल्याला एक्सपोजर आहे आणि प्रत्यक्षात आपण जेवढं पाणी पितोय ते पुरेसं आहे की नाही हे ठरवण्यासाठी काही ठोकताळे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमची जी म्युकस मेम्ब्रेन्स असतात, म्हणजे जीभ, डोळे हे ओलसर दिसले पाहिजेत. दिवसभरात कमीत कमी 5 ते 6 वेळा लघवी व्हायला हवी. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे लघवीचा रंग आणि आपण वेल हायड्रेटेड आहोत की नाही याचा खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्ही कुठलीही औषधं घेत नसाल किंवा कुठलेही रंगीत पदार्थ म्हणजे आपलं बीट आहे किंवा इतर रंग असलेले पदार्थ खाल्लेले नसतील तर तुमचा लघवीचा रंग तुम्हाला बरोबर सांगतो की तुम्ही वेल हायड्रेटेड आहात की नाही. लघवीच्या रंगाचा हा चार्ट इथे दिसतो आहे. ह्या चार्ट प्रमाणे जर तुम्ही बघितलं की पहिला आणि दुसरा जो रंग आहे हा वेल हायड्रेटेड असण्याचा रंग आहे. म्हणजेच काय की हलका रंग जर असेल लघवीचा तर तुम्ही व्यवस्थित भरपूर पाणी पिता आहात हे लक्षात येतं. त्याच्यापेक्षा जसा जसा रंग गडद होत जातो तसं तसं तुमचं हायड्रेशन कमी आहे हे जाणवतं. लहान मुलांनी आणि वयोवृद्ध लोकांनी विशेष करून हा चार्ट वापरायला शिकलं पाहिजे आणि आपल्याला वेल हायड्रेटेड ठेवलं पाहिजे, म्हणजे मग उन्हाळ्यापासून आपोआप तुमचं संरक्षण होईल. उन्हाळ्यामध्ये शरीराला पाणी मिळवणं हे का महत्त्वाचं आहे तेही लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपल्या शरीरामध्ये 60 ते 65% पाणी असतं आणि ते पाणी असल्याशिवाय, त्या प्रमाणात पाणी असल्याशिवाय आपल्या शरीरातल्या पेशी योग्य प्रकारे कार्य करत नाहीत. आणि म्हणूनच जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा उष्माघाताचा त्रास व्हायला लागतो, ब्लड प्रेशर खाली येऊ शकतं, माणसाला चक्कर येऊ शकते. आणि हे विशेष करून लहान मुलांमध्ये आणि वयोवृद्ध लोकांमध्ये होत असल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक
काळजी घ्यायची आहे. कुठली लिक्विड्स किंवा कुठली फ्लुइड्स आपण हायड्रेशनसाठी प्यायची हे पण महत्त्वाचं आहे. शक्यतो पाणी पिणं हे सगळ्यात उत्तम आहे. त्याबरोबरच ताक, नारळ पाणी ही पण चांगली लिक्विड्स आहेत, ती प्यायलाही हरकत नाहीत. ज्या लिक्विड्समध्ये साखरेचं आणि मिठाचं प्रमाण जास्त आहे अशी पेये टाळावीत. निश्चितच ही जी कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, सोडा ड्रिंक्स आहेत, ती टाळलेली उत्तम. म्हणजेच काय, भरपूर पाणी प्या, नारळ पाणी प्या, ताक प्या, स्वतःला वेल हायड्रेटेड ठेवा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. मग उन्हाळ्यातली ही काळजी सगळेजण घेणार आहात ना. आणि पुन्हा एकदा सांगते, आरोग्यधन चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचंय. आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांनाही या चॅनलबद्दल सांगायचंय, म्हणजे तुमच्यापर्यंत सहजी ही माहिती पोचत राहील. बरं आहे मग मंडळी, पुन्हा असंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.